सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासनाने धडक मोहीम उघडवत सलग 2 दिवस कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे। शहरातील म्हाळुंगी नदीपात्रात आणि रायते येथील प्रवरा नदीपात्रात करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत दोघांना पाठलाग करून अटक करण्यात आलं असून पोकलेन यंत्रासह सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याकरिता महायुती सरकारने सुरू केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे अशी विनंती केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांना करण्यात आली आहे। राज्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथील कार्यालयात केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीस पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, जलशक्ती विभागाचे केंद्रीय सचिव कांताराव, आयुक्त प्रवीण कुमार, विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉक्टर संजय बेलसरे यांच्यासह राज्याच्या सर्व पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळीला सुरुवात झाली असताना आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या उर्वरित जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे भवितव्य बुधवारी ठरणार आहे। आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे। याशिवाय आरक्षण सोडत एकाच वेळी निवडणुका याबाबत देखील सुनावणी घेतली जाणार आहे। त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं। पाथरी नगर परिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या। बांधकाम समितीच्या सभापती पदी ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार उर्फ बाबूराव शेळके तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून विजय झालेला व भाजपाच्या सहयोगी सदस्य असलेल्या वंदना टेके यांची महिला बाल कल्याणाच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे। सोमवारी सकाळी पालिका सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या। मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिलं। नगर तालुक्यातील जेऊर येथे सीना नदीपात्रातील सुमारे 40 ते 50 वर्षापूर्वीची अतिक्रमणे मागील महिन्यात हटवल्यानंतर प्रशासनाने आपला मोर्चा सीना नदीपात्रात ते बायजा माता डोंगर परिसरात रस्त्यालगतच्या अतिक्रमणांकडे वळवलाय। ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊनही अतिक्रमणे हटवली जात नाहीत। सोमवारी सदर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात मोहीम राबवण्यात आली होती। MIDC चे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सोमवारी अतिक्रमित भागास भेट देऊन अतिक्रमणधारकांशी चर्चा केली, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाशी संवाद साधला। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नसल्याचाही इशारा देण्यात आला। सह्याद्री टॉप 10 मध्ये छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। साखर कारखान्याच्या गाळीत हंगामामुळे ऊसाची वाहतूक जोरात चालू आहे। ओव्हरलोड व धक्कादायक ऊस वाहतूक होत असतानाही RTO विभागाने झोपेचे सोंग घेतलेलं दिसतंय। महामार्गावर अवजड वाहनांच्या कारवाईकडे RTO विभागाचं लक्ष असतानाच तालुक्यात धोकादायक व नियमांचे पायमल्ली होत असतानाही RTO विभाग साखर झोपेत आहे। त्यामुळे धोकादायक ऊस वाहतुकीमुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे। संगमनेर नगरपालिकेच्या
विविध विषय समितींची निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली. बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा यासह विविध समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली. यामुळे अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली. आता खऱ्या अर्थाने नगरपालिका कामकाजात सुधारणा होईल अशी नागरिक आशा व्यक्त करीत आहेत. कर्जत तालुक्यातील ढेरेमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अज्ञात व्यक्तीने 5 वर्गखोल्यांचे कुलूप तोडून वर्गातील शैक्षणिक साहित्याची तोडफोड केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. टीव्ही, साऊंड सिस्टीम तसेच शाळेची बोर्ड व कॉम्प्युटर रूमचेही नुकसान केले. या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. शाळेचे शैक्षणिक नुकसान झाल्याचं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक ही पाचारण करण्यात आलं असून तज्ञांकडून ठसे घेण्यात आल्या. जेडपीच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा व त्यांच्यात विज्ञान संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी 5वी ते 8वीतील पात्र 42 विद्यार्थ्यांनी डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर मुभा केरळ येथे इस्रो सहलीसाठी उड्डाण केला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. यातीलच इस्रो सहल एक भाग आहे. पात्र 42 विद्यार्थ्यांची निवड पारदर्शक चाचणीतून झाली. कोपरगाव नगर परिषदेच्या शहर विकासाला नवी दिशा देण्यासाठी विविध विषय समित्याची नुकतीच घटना करण्यात आली असून या समित्यांमध्ये महिलांचे सशक्त नेतृत्व ठळकपणे पुढे आलं. एकूण 6 पैकी 4 समित्यांवर महिलांची निवड होऊन कोपरगाव नगर परिषदेत लाडक्या बहिणींचे महिला राज्य प्रस्थापित झाल्याचं सकारात्मक चित्र निर्माण झालंय. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी निलोफर फैरोज पठाण, पाणी पुरवठा समितीवर वैशाली विजय वाजे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीवर संजना संजय उदावंत तर महिला व बालकल्याण समितीवर सविता कैलास मंजूर यांची निवड करण्यात आली. तर या समितीवर उपसभापती पदी मनीषा दत्तू पगारे यांची निवड झाली असून महिलांच्या नेतृत्वाला आणखी बळ मिळालंय. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष राजेंद्र चंद्रकांत रणशूर तर स्वच्छता व आरोग्य समितीवर वैभव सुधाकर आडाव यांची निवड करण्यात आली. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समितीवर विद्या राजेंद्र सोनवणे व प्रसाद बाळासाहेब आडाव यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक भैया कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह सर्व मान्यवर नगरसेवक व नागरिकांनी अभिनंदन केलं. महिलांच्या हाती जबाबदारी दिल्याने शहराच्या विकास कामांना संवेदनशीलता, पारदर्शकता व वेग येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. कोपरगावच्या विकासाचा हा नवा अध्याय असून सर्व समित्यांच्या माध्यमातून नागरिक विमुख, समतोल आणि सर्वसमावेशक विकास साधला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तर आज प्रामुख्याने आम्ही कोपरगाव नगरपालिकेचा कारभार जो आहे तो लाडक्या बहिणींच्या हातात दिलेला आहे आणि नुसता अधिकार किंवा नुसते पद नाही दिलं तर त्यांना त्यांच्याकडेच काम करण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहे का जेणेकरून त्यांनाही कामकाजाची माहिती होईल आणि काम चांगल्या पद्धतीने आणि सुसूत्रता येऊन कामकाज चालू होईल. त्याकरिता आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे त्याला निलोफरताई फिरोज पठाण यांना सभापती केलेला आहे. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक या समितीला संजना संजय उदावंताई यांना सभापती केलेला आहे. पाणी पुरवठ्याकरिता सौ वैशालीताई विजयराव वाजे यांना सभापती केलं. महिला व बालकल्याणकरिता सौ सविताताई कैलास मंजूळ या सभापती केल्या आणि स्वच्छता व आरोग्यकरिता वैभव सुधाकर आडाव यांना सभापती केलं. त्याचप्रमाणे स्थायी समितीवर 2 सदस्य द्यायचे होते. त्यात आमच्या ज्येष्ठ सदस्या सौ विद्याताई राजेंद्र सोनवणे व श्री प्रसाद बाळासाहेब आडाव
यांना स्थायी समितीवर सदस्य म्हणून नेमणूक केलेली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.